तर नमस्कार मंडळी. कालपासून खूप जास्त पाऊस आला होता आणि मी काल बाहेर गेलो होतो. ती एवढा म्हणजे खूप जास्त पाऊस आला होता. नागपुरात सगळ्यात मोठा पाऊस म्हणजे सगळ्यात जास्त जोरात पाऊस आज आला, म्हणजे काल रात्री आला होता. इव्हन आता पण पाऊस सुरू आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, म्हणजे इथून दिसत नाही बट स्टील थोडा पाऊस अजूनही सुरू आहे. म्हणजे रात्रभर पाऊस सुरू होता. तर सकाळपासून वातावरण खूप थंड आहे, म्हणजे खूप जास्त म्हणजे नॉर्मल आहे, पण आहे. आतापर्यंत पाऊस नव्हता आला नागपुरात, तर आता खूप जोरात आला. तर बाकी मी कालचा व्हिडिओ एडिट करतो आणि अपलोड करून टाकतो, तर तो तुम्ही एन्जॉय करा. बाकी तोपर्यंत मग मी नवीन ब्लॉग बनवणं सुरू करतो. हां हां हां. कोण? ॲडव्हान्स का? तर मग जे येत आहे आता आपल्या घरी, नाही हकलणारची गोष्ट नाही आहे. तू जे सांगितलं होतं म्हणा त्या हिशोबाने मग दुसरी येऊन राहिलं म्हणा. हां, मग का म्हणे? अरे बाबा, तू तुझ्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने नको सांगू म्हणा. मला 1 महिन्याच्या अगोदर सांग म्हणा तरी. अच्छा, जाओ. हां, मग या महिन्यात तो हे नाही देईन रेंट, आहे की नाही? त्याला भेटली नसेल दुसरीकडे. हां, हो. आता काही देणं नाही, काही नाही राहील. पप्पाला सांगितलं का? ते मागेच राहते. ते अशी ना समोर येत ना वरती येते थोडीशी, मग अजून आत्महत्या चालली जाते. करून द्या बंद. तुम्ही म्हटलं घेऊन टाकतो, कारण मग माझी मीटिंग वगैरे सुरू होऊन जाईल, तर मग मला म्हणजे काम नाही म्हणजे जेवण नाही करता येणार. मग पप्पा जेवण वगैरे करून चालले आहे, म्हणजे चालले गेले आहे. तर घरी कोणी आहे सध्या, तर मी म्हटलं चल तोपर्यंत जेवण करून टाकतो आणि मग माझं काम मी कंटिन्यू करतो. कारण काही इश्यूज आलेले आहे, तर त्या रिगार्डिंग मला कनेक्ट करायचं आहे माझ्या मॅनेजरसोबत वगैरे. तर बघूया, म्हणजे एवढं काही हे नाही आहे त्या गोष्टीमध्ये, बट स्टील आता इथे बरोबर लाईटिंग येत नाही आहे. आय गेस आता येत असेल बरोबर. मी एक गोष्ट बघितली आहे की D-Log म्हणजे ॲक्शन 6मध्ये एक ऑप्शन आहे. D-Logमध्ये शूट केलं ना तर कलर ग्रेडिंग खूप चांगली येते, पण ते जर मी नॉर्मल याच्यामध्ये केलं ना तर त्याच्यामध्ये कलर ग्रेडिंग थोडीशी मिसमॅच होते. तर तुम्ही सांगा मला, या आजच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे कलर ग्रेडिंग वगैरे. तर एकदा तुम्ही चेक करून मला सांगून द्याल. तर जी चांगली वाटते ना आपण ती डेली ब्लॉगसाठी यूज करत राहू. ठीक आहे. मी असं बोलणं आहे की हा जो खरडा लागला आहे ना, हा इकडून असा कापावा. म्हणजे कसं आहे की इकडून डायरेक्ट आता सध्या ऊन नाही तर डायरेक्ट अशी ऊन येईल.
तर मी काय केलं की इथचा जो हे आहे तार हा इथे बांधला आहे सध्या आताचा. आता मी इथचा तार इथे बांधील आणि मग बाहेर जाऊन हा एवढा खरडा कापून टाकेन, म्हणजे हा इथून डायरेक्ट ऊन येईन. तर मी आता दाखवतो तुम्हाला. माझं सध्या स्टँड नाही तर मी सध्या इथे ठेवत आहे. तर सध्या तरी काढलं. आता माझ्या व्हिडिओसाठी पण चांगलं झालं, म्हणजे मी व्हिडिओ काढू शकतो. आता तुम्ही बघू शकता, हे बघा खिडकी अशी झालेली आहे, म्हणजे मी इथून असं सरळ कापून टाकलं. आता मग सरळ डायरेक्ट ऊन येईन आतमध्ये. विचार करतो तो आम्ही की इथे पडदे वगैरे लावायचे, पण सध्या बजेट खूप जास्त होऊन राहिलं आहे. तर मी विचार केला की थोडंसं 1-2 महिने राहतो, थांबतो थोडंसं आणि मग नंतर हळूहळू लावतो. तर एकदा तसं तुम्हाला बाहेरचे वातावरण पण दाखवतो. इथे सध्या मी नेटवाली खिडकी लावत आहे. तुम्ही बघू शकता एक नेटवाली खिडकी आहे, म्हणजे याच्याने किडे वगैरे खूप कमी येईल. आणि बाकी तुम्हाला दाखवतो, इकडे काम सुरू होतं आपलं. जेव्हा जातो ना तेव्हा पूर्ण अशी ब्लिंक होते, म्हणजे स्क्रीन अशी ब्लिंक होते. तर ते का बरं होते आणि काय सेटिंग करायला लागते. आता D-Log मध्ये करू राहिलो म्हणून होत असेल की काय होत असेल ते एकदा मला सांगून द्या की काय होत असेल. आणि बाकी तर बाहेरचं बघा सध्या, आणि ते वाला बघू शकता. तर सध्या कपडे वाळत वगैरे नाही. तर सध्या आम्ही आत्ता कपडे वाळू टाकले आहे मम्मीने. मला नाही का अजून एक गोष्ट विचारायचं होतं. जेव्हा मी काल व्हिडिओ बनवला होता ना, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये नाही का माझा आवाज थोडासा फाटला येत होता. माहीत नाही का होत आहे. हा DJ Action 6 आहे आणि मी चेक पण केलं, माईकचं सगळं बरोबर आहे. मी अदर व्हिडिओज पण बघितले, त्याच्यामध्ये पूर्ण क्लॅरिटी होता. इवन आता याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये पण काहीतरी 2-4 सेकंदाचं थोडंसं असं फ्लिकरिंग आहे, म्हणजे कट होत आहे. ते का बरं होत आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे ते मला थोडंसं सांगू शकता का. इन केस कोणी बघत असेल, इन केस नाही बघत असेल तर मग मी सोल्युशन बघू शकतो. आणि दुसरी गोष्ट, हा जे मी बोलत आहे ते बरोबर आहे का. एकदा लाईट सुरू करून देतो, म्हणजे बाहेर न जाता आपण घरातच ब्लॉग्स बनवू शकतो. मी असं विचार करत होतो की म्हणजे माझा आवाज बरोबर येत आहे का. इन केस नसन येत बरोबर तर मग मी विचार करत होतो की माईक वगैरे घेऊन घ्यावा म्हणून. बट सध्या तरी असं काही प्लॅन नाही आहे, कारण मी आत्ता कॅमेरा घेतला, एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. आणि मी कन्सिस्टंट आहे माझ्या ब्लॉग्समध्ये. मी रोज टाकायचा प्रयत्न करू आलो, काही ना काही मी बोलायचा प्रयत्न करू आलो, काही ना काही मी टाकायचा प्रयत्न करू आलो. आता हो मला अजून समजेल की बाहेर गेल्यानंतर अजून का होईन, कारण मी इतक्यात एवढं बाहेर कुठे गेलो नाही आहे. तर म्हणून मला एक्सप्लोअर करता नाही येत आहे. बट स्टील मला बाहेर गेल्यानंतर मग असं वाटतं की मी का व्हिडिओ बनवत आहे. बट ठीक आहे, मी एका जणाचा ब्लॉग बघितला होता, तो पब्लिक व्हिडिओज बनवतो. तो असाच म्हणजे व्हिडिओज नॉर्मल बोलतो, पण त्याच्या इथे माईक वगैरे आहे, म्हणजे तो स्लो बोलू शकते बट तो असा कॅप्चर करते. तर ते मला असं वाटते की कुठेतरी मला एक इन्व्हेस्ट करावं लागेल 5-10 हजाराचा. तर मी विचार करत आहे DJIचाच घेईन. ऑब्व्हियसली हा DJIचा कॅमेरा आहे तर मी DJIवरच जाईल. तर मी विचार करते की 1 माईकवाला घेऊ की 2 माईकवाला घेऊ, कारण प्राईस डिफरन्स अराऊंड 3-3.5 हजाराचा आहे. जर मी एक सिंगल माईकचा घेतला तर मग मला पडेल ते अराऊंड 7-7.5 हजाराला. आणि मी डबल माईक घेतलं तर माझ्या जिजूने घेतला आहे आता रिसेंटली, तर तो पडला अराऊंड 9.5-10 हजारमध्ये काहीतरी. तर तो घेऊ शकतो नाही तर तो घेऊ शकतो. तर माझं थोडंसं कन्फ्युजिंग सुरू आहे. नाही तर फक्त एक माईकवालाच येते 6 हजाराचं. तर एक सिंगल माईक येते आणि त्याच्या आतमध्येच रिसिव्हर वगैरे सगळं राहते. तर तो एक सिंगल माईकसारखं यूज होते. तर मला तो पण इच्छा होते की तो एकच घेतला तर एनाफ होऊन जाईल, कारण जिजूवर ऑलरेडी 2 माईक आहे. तर मला थोडंसं खूप काही कन्फ्युजन आहे. आणि आतमध्ये असल्यामुळे आता मी खूप सारे लाईट लावलेले आहे. तर मला असं वाटतं की लाईट आता बऱ्यापैकी येऊन राहिला आहे तुम्हाला, की ते ज्या हिशोबाने तुम्ही मला बघू शकत आहे. आता आय गेस मी इकडे पण टर्न केलं तरी सेम लाईटिंग येत आहे. इकडे नाही कारण मागून लाईटिंग येते म्हणून, बट स्टील मी इकडून वगैरे ब्लॉग वगैरे बनवणार तर बरोबर लाईट येते माझ्या चेहऱ्यावर वगैरे, बरोबर लाईट येते. दुसरी गोष्ट मला बोलायची आहे की मी आधी काय करत होतो की D-Logमध्ये शूट करून मग परत मी कलर ग्रेडिंग करत होतो. आणि D-Logवरच्या ऑलरेडी कलर ग्रेडिंग आहे ते मी करत नाही होतो. तर आता जे मी 1 का 2 दिवसापासून जे मी व्हिडिओज बनवत आहे ना ते D-Logमध्ये बनवत आहे, बट त्याच्या कलर ग्रेडिंग नाही करते मी, नॉर्मल जे आहे ते टाकून राहिलो. आणि त्याची व्हिडिओ क्लॅरिटी आणि जी अगोदरची व्हिडिओ क्लॅरिटीमध्ये जमीन असण्याचा फरक आहे. तर मी तुम्हाला तेच सांगेल की इन केस तुम्ही समोर जाऊन जर काही व्हिडिओ वगैरे बनवाल D-Logमध्ये, स्पेशली D-Logमध्ये जर तुम्ही व्हिडिओ बनवाल तर एकच काम कराल की D-Logमध्ये जर व्हिडिओ बनवल्यानंतर DJIच्या ॲपमध्ये एक कलर ग्रेडिंगचा ऑप्शन असतो, तो 1 क्लिक असतो.
तुम्ही जर एक क्लिक कराल ना तर कलर ग्रेडिंग नेक्स्ट लेवल होऊन जाते, म्हणजे क्लॅरिटी होऊन जाते जसा आता तुम्हाला दिसतं आहे. आणि दुसरी गोष्ट की डीलॉगमध्ये आता तुम्ही शूट करते तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी तेच म्हणजे अपलोड करतो, तर ते नाही होणार, कारण तो थोडासा असा म्हणजे फेड टाईप व्हिडिओ अपलोड होईल, तर ते नको कराल. डीलॉगमध्ये शूट केल्यानंतर DJIच्या ॲपवर, ऑफिशियल ॲपवर तिथे एक कलर ग्रेडिंगचा एक ऑप्शन आहे, तो क्लिक करा आणि मग तिथून मग डाउनलोड करा. मग तिथून तो DJI Osmo 6 म्हणून एक म्हणजे त्याचं एक हे पण येते, नाव पण येते, आणि वरतून त्याची जी क्लॅरिटी आहे ती पण बरोबर येते. तर ती एकदा ट्राय करून बघा, खूप चांगल्याने व्हिडिओज येते. आणि इव्हन मी समोर जाऊन मी मोटो ब्लॉगिंग वगैरे पण करीन, तर तिथे मी तुम्हाला दाखवेल की काय फरक पडते डीलॉग आणि नॅचरलमध्ये. आता हा जो शूट करते हा डीलॉगचा आहे. मी आता याच्याच नंतर आता मी नॅचरल शूट पण करून दाखवतो, ती पण मी तुम्हाला एक म्हणजे क्लिप नाही का ठेवील, म्हणजे या क्लिपच्या जस्ट बाजूला काही बोलणार नाही, नॉर्मल एक सॉन्ग टाकील, पण नॉर्मल नॅचरल लाईटचा मग मी एक व्हिडिओ टाकेन. आता जो मी याच्या अगोदरचा जो शूट केला होता, जस्ट मी चेक केलं सेटिंग, याच्या अगोदरचा जो मी चेक केला होता तो 4 मिनटाचा अराउंड व्हिडिओ आहे, तो होता नॅचरल लाईटमध्ये. हा आहे डीलॉगमध्ये. हा डीलॉगमधला जो आहे तो मी एडिट करून मी तुम्हाला दाखवून देईन की कसा त्याच्यात दिसत आहे म्हणून. आणि त्याची एडिटिंग वगैरे काहीच नाही करावं लागेल. म्हणजे नॅचरल इफेक्टमध्ये तर मला म्हणजे खूप करावं लागतं की इथे ग्रेडिंग कमी जास्त करा, कुठे लाईटनिंग, कुठे काही पण कमी जास्त होऊ शकते. पण डीलॉगमध्ये या सगळ्या गोष्टी नाही, तो ऑटोमॅटिक एकदा कलर ग्रेडिंग करून टाकतो आणि खूप चांगला रिझल्ट देतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, मी हे ग्रेडिंग सुरू केलेलं आहे, याला ग्रिड का काहीतरी म्हणतो. तर त्या हिशोबाने कसं आहे की हा एकदम मधातला, त्या हिशोबाने आपला चेहरा पाहिजे, आणि त्याच्या खाली आपली बॉडी, आणि त्या एका लाईनच्या वरती ते आपले केस वगैरे, आणि त्याच्या आजूबाजूला आपली सराउंडिंग. तर त्याच्याने कसं होते, एक प्रॉपर ब्लॉग पण शूट होते. आणि त्या हिशोबाने काढून टाका. इथे वगैरे नाही झालं ना बरोबर? बरं ठीक आहे, सोडून द्या. एक प्लेट घ्या, खाली नको ठेवा. अर्धा तरी करायलाच लागेल ना. हो, मम्मी घे ना का खाणं, चांगलं आहे ना. आलूची भाजी बनवली पण तू? मी 3 पोळ्या खाईन मग. आणि पप्पा किती जेवणार आहे? 4 पोळ्या. 3 पोळ्याची कणिक आहे. पप्पासाठी एवढंच ठेवला का तू? आणि हे तर भाजी आहे ग, मग कशाला केली मग? ही पोळी आहे आणि ही आहे आलूची भाजी. आणि मग पप्पा तिकडे जेवण झालं आहे, जस्ट उठली, आणि इकडे सिरियल वगैरे सुरू आहे, कोणती आहे माहीत नाही मला. आणि तिथे आहे फिश पॉट. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. म्हणजे हा माझा पहिला ब्लॉग असेल जे मी संध्याकाळी मी म्हणत आहे की आजचा ब्लॉग आता इथेच एंड करूया म्हणून. तर ट्राय करीन हळूहळू की सांगायचा की रात्रीच्या वेळेस मी जास्त ब्लॉग बनवू नाही शकत, मी आपल्या कामात राहतो किंवा मी माझा अभ्यास वगैरे करत राहतो, मला एवढा काही वेळ नाही भेटत म्हणजे सांगायला वगैरे. बट तेच की उद्या काहीतरी आम्ही प्लॅन करत आहे कुठे बाहेर जायचा. तर माझ्या आता कॅमेरा वगैरे पण थोडंसं चार्जिंग वगैरे करून ठेवतो उद्या कामातील दिवसभर. मग मी ते शूटमध्ये थोडंसं बिझी राहील, तर म्हणजे परवाच्या ब्लॉग